मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डेटाचं अनालिसिस करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्यात आज आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा गोष्टी कशा काय घडतात. ओके, तर हा शेअर बघू शकत असाल तुम्ही, 20% ची रॅली इंट्राडे. ओके, 20% ची रॅली इंट्राडे आपण कॅप्चर करू शकतो. तर हा मित्रांनो, हा शेअर मी नाही पकडला, हा माझ्या स्टुडंटने पकडलाय. ठीक आहे, मी एक शेअर दिला होता 3818 रुपयाला आणि एकदम डॉट डॉट लेवल पासून तो उडाला आणि एकदम रॉकेट झाला. ओके, तर तुम्ही बघू शकत असाल सकाळी 3818 रुपयाच्या आसपास मी शेअर दिला होता आणि तिथून सरळ सरळ वरती 3960 रुपयापर्यंतचा हाय त्याने मारला सरळ सरळ दिवसभरात. ओके, बघू शकत असाल तुम्ही, ह्या लेवलला आपण दिला होता 3818चा आणि दिवसभर कंटिन्यू कंटिन्यू वर राहिला आणि अशा पद्धतीने झूम होत रॉकेट रॉकेट बनत गेला. अजून एक शेअर दिला होता कल्याण ज्वेलर्सचा. कल्याण ज्वेलर्सचा शेअर ऑलमोस्ट 440 पर्यंतची रॅली झाली 420 पासूनची. ओके, तर अशा पद्धतीने ह्या लेवलला आपण आयडेंटिफाय केला होता 418-19च्या लेवलला आणि तिथून एकदम तो झूम होऊन रॉकेट झालेला आहे. मित्रांनो, ते होतं काय, याच्या पाठी काय लॉजिक आहे, ओके, हे शिकायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला जाऊन चेकआउट करावं लागतील डिटेल्स. कमेंटमध्ये मी डिटेल देतोय, नक्की चेकआउट करा, फार इंटरेस्टिंग आहे. तुमचा एक स्टॉप लॉस येतो. ओके, शिक्षणासाठी तुम्ही जे खर्च कराल तो तुमचा लॉंग टर्मचा प्रॉफिट असणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत करत नाही, राईट वेने काही शिकत नाही, तोपर्यंत ही जर्नी पॉसिबल नाही होणार. तुम्ही अडकलेले आहेत ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या चक्करमध्ये. इथं कुठेतरी सपोर्ट असेल, इथं कुठेतरी रेजिस्टन्स असेल, पण बॅक एंडला काहीतरी मोठा गेम घडत असतो आणि गेम घडवणारे कोण लोक आहेत मी तुम्हाला सांगेल. कोण आहे तो मोठा प्लेयर ज्याला आपण बिग डॅडी म्हणू. ओके, त्या बिग डॅडीचं नाव सांगेल, कुठल्या टाइमला आला, काय ऍव्हरेज प्राइसने बाय केला. ओके, आणि त्याचा मोटो काय आहे, तो अजून कुठं कुठं तशा गोष्टी करतो. तर हा एक पॅटर्नचा पार्ट आहे. तर पॅटर्न म्हणजे काय, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमचा जो वेटर आहे, तुम्ही जर बसत असाल, ओके, बसत असाल तर तुमचा हॉटेल मधला जो वेटर आहे तुम्हाला न सांगता तुमचा ब्रँड आणून देतो तुमच्यापर्यंत. याला म्हणतात पॅटर्न. असेच पॅटर्न स्टॉक मध्ये होतात. ओके, तुमचा मोठा प्लेयर कुठल्या स्टॉक्स मध्ये येतो, तो कुठल्या टाइमला येतो, त्याचा काय मोटिव्ह आहे, त्याला खरंच बाय करायचंय का, हे आपण आधीच आयडेंटिफाय करतो आणि शेअर एकदम असे रॉकेट 20% पर्यंतचे अप्पर सर्किट लागोपर्यंत आपण त्याला राईड करतो. तर मित्रांनो, 3-4% जर्नी नॉर्मल आहे, नॉर्मल न्यू नॉर्मल. तर तुम्हाला ऑप्शन कॉल आणि पुट करायची गरज पण नाही, एवढं पॉवरफुल सेटअप मी देतोय. ओके, जे ऍक्च्युअल इंटरेस्टेड असतील त्यांनी रिच आउट करा, हे सगळ्यांसाठी नाहीये. ओके, ज्यांना गॅम्बलिंग करायचंय, ज्यांना टाइमपास आपलं फक्त इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स एखादा कॉल असेल तर दे, मग मी घेतो आणि प्रॉफिट करतो. पण लॉजिकचं काय, तुमच्या एज्युकेशनचं काय, तुम्ही खरंच त्याच्या पाठून काही शिकणार आहात का, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही फॉलो करता, खरंच काही लॉजिक तुम्ही शिकलेत का, की टाइमपास काहीतरी सपोर्ट रेजिस्टन्सच्या 2 रेषा शिकले, कधीतरी ते हिस्टॉरिकली वर्कआउट झालेलं दाखवलं आणि मग त्याच्यावर तुम्ही गेले. तर मित्रांनो, मी हे ऑलरेडी उद्या घडणारी गोष्ट आदल्या दिवशीच डेटावर सांगत असतो. कालचा डेटा दिला होता पॉझिटिव्ह साईडला, मार्केट पॉझिटिव्ह राहिलं, न्यूज नंतर येतात, न्यूज ओव्हरनाईट येतात, मी आधीच सांगतोय. ओके, अशा पद्धतीने मोठे प्लेयर्स आहेत ना, आधीच गेम करून ठेवतात आणि मग त्या हिशोबाने मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न करतात. तर एवढं क्लिअर कट डायरेक्शन आपल्याला फक्त आणि फक्त डेटा देऊ शकतो. डेटा हा एकमेव पॉवर आहे इन फ्युचर आणि लाईफ टाइम साठी. इथून मागे पण डेटाच पॉवर होता, इथून पुढे पण डेटाच पॉवर असणार आहे. तर असा एक डेटा अनालाइज करतोय की जो तुम्हाला डायरेक्शन देतोय. ओके, शेअर्सचं तर विचारूच नका, शेअर्स आधी सांगेल त्या लेवल पासून तो फक्त असा वरती नाही जाणार, तो रॉकेट होईल, अशा ग्रीन ग्रीन कॅन्डल अशा रॉकेट होत वरती जाईल आणि मग तो 20% जर्नी पार करेल. ओके, कमेंटमध्ये डिटेल दिलेला आहे, नक्की रिच आउट करा. व्हॉट्सअप ग्रुप आहे फ्री, त्याला जॉईन होण्याचा प्रयत्न करा. तिथे लर्निंग होत आहे, युट्यूबवर कंटिन्युअस लर्निंग चालू आहे. तर मित्रांनो, याच्यापाठी काही डीप सिक्रेट्स आहेत आणि ते रिटेलरला माहित नाही आणि ते उघड्या डोळ्यांनी तर
100% कुणालाच दिसणार नाहीत. ओके, अशा पद्धतीचे खतरनाक फॅक्ट्स मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ह्या गोष्टी झाल्या. आपल्याला जायचंय डेटावरती. अजून डेटा कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे. तर 2च मिनिटं द्या. अजूनही 9:50 आलेले आहेत. डेटा काय आलेला नाहीये. ठीक आहे. तर डेटा पॉझिटिव्हच असणार आहे. ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती आता चेंज होताना दिसेल आपल्याला. ओके, आणि थोडंसं मार्केट आता सांभाळताना दिसतंय असं वाटतंय. ओके, तरी सुद्धा एक्सपायरी आहे उद्याची. ओके, एक्सपायरी आहे. एक्सपायरी जरी असली तरी एक्सपायरीच्या दिवशी डेटा कशा पद्धतीने राहील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मित्रांनो, डेटा थोडासा पॉझिटिव्ह असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. डेटा अजून आलेला नाहीये. ओके, एक्सपायरीची व्हॉलॅटिलिटी त्या ठिकाणी असू शकते. डेटा आल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला अपडेट करेल. तोपर्यंत तुम्ही शेअर जे काय वरती गेले त्याबद्दल लर्निंग्स कसं आहे, काय आहे, त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट चेक करा. ओके, तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. तुमचं प्रेम माझ्यासाठी मोटिवेशन ठरतंय आणि हे मोटिवेशन तुम्हाला एज्युकेशन मध्ये बदलेल आणि एकदम राईट वेने, राईट पाथने तुम्हाला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक्यू.